महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा वाहतूक करणाऱ्या 3 आरोपींकडून 69,79,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई। अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार श्री किरण कुमार कबाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भीमराज खरसे, राहुल डोके, सतीश भवर यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते। वरील पथक हे संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत काही इसम हे आयशर टेम्पोमध्ये अवैधरित्या तंबाखू व गुटखा हे संगमनेर मार्गे पुणा येथे घेऊन जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने तत्काळ सदर माहिती ही प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग अहिल्यानगर यांना कळवून त्यांना कारवाई कामी बोलावून घेतले। पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह हिवरगाव टोल नाका येथे जाऊन सापळा लावून थांबले असता एक विटकरी रंगाचा आयशर संगमनेरकडून पुण्याकडे येताना दिसून आला। तेव्हा पथकाने सदर गाडीवरील चालकास गाडी बाजूला घेण्यास सांगून गाडीतील इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव कन्हैयालाल कालूराम गेहलोत, प्रदीप कुमार हरिवंश कुंवर, लक्ष्मण बस्तीराम पवार असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसम नामे कन्हैयालाल कालूराम गेहलोत यास ताब्यातील गाडी व गाडीतील मालाबाबत विचारपूस करता त्याने गाडीमध्ये गुटखा व सुगंधित तंबाखू असून ते वापी गुजरात येथून भरून ते निलेश ललवानी फरार येथे घेऊन जात असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांच्या कब्जातून 28,44,000 रुपये किमतीचे प्रीमियम RMD पान मसाला, 3,160 पुडे, 4,56,000 रुपये किमतीचा M-Scented तंबाखू, 760 पुडे, 12,06,400 रुपये किमतीचा रजनीगंधा सुगंधित पान मसाला, 1,160 पुडे, 2,43,000 रुपये किमतीचे तुलसी, रॉयल जाफरीन जर्दा सुगंधित तंबाखूचे 1,080 पुडे, 22 लाख रुपये किमतीचा एक आयशर टेम्पो MH43 BX 2779 असा असलेला 30,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल असा एकूण 69,79,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन करत आहे।